फोडणीमध्ये पाणी घातलेली रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर कोणती रेसिपी पाहणार आहोत तर फोडणीमध्ये पाणी घातलेले कांदे पोहे पाहणार आहोत। तर अशा पद्धतीने तुम्ही कांदे पोहे बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा आणि हे कांदे पोहे दिवसभर मऊसूत राहण्यासाठी ही भन्नाट अशी ट्रिक आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला इथे पोहे घ्यायचे आहेत। जेवढी माणसे असतील त्यानुसार पोहे अशा पद्धतीने घ्यायचे, म्हणजे एक मूठ एका माणसासाठी असे मी 3 मूठ पोहे घेतले। पोहे घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने। त्यानंतर थोडेसे पाणी यामध्ये घालून ठेवायचे, अगदी 5 मिनिटासाठी पाणी घालून ठेवायचे, म्हणजे पोहे व्यवस्थित असे भिजले जातात। पोहे भिजल्यानंतर त्यातले पूर्णपणे पाणी काढून घेतले आणि हे असेच पोहे बाजूला ठेवले होते 10 मिनिटासाठी। 10 मिनिटानंतर पहा, मस्त असे मोकळे मोकळे पोहे तयार झालेले आहेत। आता यामध्येच आपल्याला 1 चमचभर साखर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। व्यवस्थित मीठ घालून घेतल्यानंतर हे पोहे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। तुम्ही हाताने मिक्स करून घेतलात तरी सुद्धा चालेल। आता लगेचच फोडणीची तयारी करूया। तर त्यासाठी इथे कढईमध्ये 1 चमचभर तेल घालून घेतले। तेलाचे प्रमाण थोडेसे कमीच ठेवायचे। त्यामध्ये पाव वाटीभर शेंगदाणे घालून घ्यायचे। शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा। तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे। तर शेंगदाणे व्यवस्थित तळून घेतले। त्यानंतर राहिलेल्या तेलामध्येच मोहरी घालून घ्यायची 1 चमचभर। मोहरी व्यवस्थित तडतडली की बारीक चिरलेला 1 कांदा, कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरवी मिरची घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे। छान असा कांदा ट्रान्सफर होईपर्यंत परतून घेतलं की त्यानंतर यामध्ये 1 चमचभर हळद घालून घ्यायची। हळद घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटीभर पाणी घालून घ्यायचे आहे। तर खरंच ही भन्नाट ट्रिक आहे, एकदा नक्कीच तुम्ही करून पहा। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतले। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे। तर यामध्ये आता पाणी आहे तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा पाण्यामध्ये। अशा पद्धतीने पाणी फोडणीमध्ये घातले की पोहे मस्त असे मऊसूत होतात, अजिबात ते वातड होत नाहीत किंवा चिवट होत नाहीत, दिवसभर मऊसूत राहतात। त्यामुळे ही नक्कीच तुम्ही ट्रिक करून पहा। व्यवस्थित असे एकजीव करून घेतल्यानंतर पाणीसुद्धा यातले आटले गेले। त्यानंतर यामध्ये पोहे घालून घ्यायचे। पोहे घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित तळापासून हे पोहे एकजीव करून घ्यायचे। तर रंग आत्ता तुम्हाला दिसणार नाही या पोह्यांचा, पण थोड्या वेळाने हा रंग येतो हळदीचा, त्यामुळे हळद अगदीच मी बेताची घातली आहे। 1 चमचभर हळद पुरेशी होते। त्यानंतर यावरती झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटासाठी आणि त्यानंतर अगदी शेवटी यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। तर इथे आपले मस्त असे फोडणीत पाणी घातलेले पोहे, कांदे पोहे तयार झालेले आहेत। खरंच भन्नाट हे पोहे तयार होतात। तर गरमागरम हे कांदे पोहे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। तर तुम्ही म्हणाल पाणी घातल्याने कांदे पोह्यांचा लगदा होईल, चिकट होतील, पण अजिबात कांदे पोहे चिकट होत नाहीत बरं का। मस्त असे सुटसुटीत तयार होतात आणि ते दिवसभर मऊसूत राहण्यासाठी ही महत्त्वाची ट्रिक एकदा नक्कीच करून पहा। काही जणांना ही ट्रिक माहीत नाही आहे, त्यामुळे ही ट्रिक नक्कीच करा। तर इथे कांदा, ओले खोबरे, शेव घालून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपले मस्त असे कांदा पोहे तयार झालेले आहेत। काय मग अशा पद्धतीने तुम्ही कांदा पोहे बनवून पहा। खरंच हे असेच्या असे मऊसूत, अगदी 12 तास जरी तुम्ही हे कांदे पोहे असेच ठेवलात ना तरीसुद्धा ते तसेच राहतात, मऊसूत राहतात, अजिबात वातड होत नाहीत, चिवट होत नाहीत। तर तुम्हाला
खरंच ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा सांगा. आणि रेसिपी थोडी जरी माझी आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.